डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील सीबीआय न्यायालय आज निकाल जाहीर करणार। तब्बल 11 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। आज राज्यभरात प्रचार सभांचा धडाका। नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदी आणि प्रियंका गांधींची सभा, तर जालना आणि संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि पुण्यात राज ठाकरे सभा घेणार। भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अहमदनगरची जागाबंदी प्रतिष्ठेचा विषय। सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यासाठी नगर जिल्ह्यात आज तब्बल 8 सभांचं आयोजन। इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची करणार मागणी। भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण संपवून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू, तेलंगणामधल्या सभेत अमित शहांचं मोठं विधान। एअर इंडिया एक्सप्रेसचे निलंबित 25 कर्मचारी पुन्हा सेवेत। मुख्य कामगार आयुक्त आणि युनियन सोबतच्या बैठकीत एअर इंडिया एक्सप्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत। साताऱ्यामधल्या ढेबेवाडीमध्ये रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 70 जण जखमी, आठवड्याभरातली चौथी घटना। राज्यभरात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता, तर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत गारपिटीचा इशारा। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा दिवस। मुहूर्तावरती सोनं चांदीसह घर आणि वाहन खरेदीसाठी नागरिकांची पसंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।